तर मित्रांनो फायनली आपण मध्ये पोहोचलेलो आहे. आपण त्याच दुकानाच्या खाली उभं आहे जिथं आपण जाणार आहे. जर लागरे झालं जी मधल्या कलाकारांनी टाकले दुकान, तर चला बघूया कसं काय आहे नक्की विषय. तर नमस्कार मित्रांनो, तर आत्ता आपण आलो यार द रॉयल ट्रस्ट भुईंज. तर तुम्हाला बोललो होतो, तर त्याच प्रकारे आपण आता त्या दुकानामध्ये उभं आहे. तर तुमचं प्रथमतः आपल्या गौरव साळुंखे यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत. नमस्कार. तर तुम्हाला मी विचारतो, तुम्ही ॲक्टिंग क्षेत्रातून इकडे कसं काय वळाला? ॲक्च्युली मी लागीर झालं जी नंतर जवळपास 7 ते 8 सिरियल केल्या, पण काहीतरी आपला एक सोर्स पाहिजे. त्यासाठी मी कपड्याचं दुकान जे ते चॉईस केलं आणि मग मी कापड दुकानात उतरलो. तर हा व्यवसाय करताना म्हणजे कधीपासून तुम्हाला वाटलं की आपण हा व्यवसाय स्टार्ट करावा, सुरू करावा? ॲक्च्युली डिमांड लोकांची भरपूर होती कपड्यासाठी आणि प्रत्येकालाच वाटत असते काहीतरी आपण नवीन ट्राय केलं पाहिजे आणि अपडेटमध्ये राहता आलं पाहिजे. त्यासाठी आम्ही हा कापड उद्योग जो आहे तो निवडला आणि कापड क्षेत्रात आम्ही उतरलो. लागीर झालं जी आणि कापडापर्यंतचा प्रवास एक थोडक्यात तुम्ही सांगा. तसं प्रथमतः पहिली सिरियल माझी लागीर झाल्याचीच. लागीर झाल्याचीचा अनुभव असा होता की ते क्षेत्र आणि आत्ता जे आपण ज्या क्षेत्रात आहे ते क्षेत्र भरपूर वेगळं आहे मित्रांनो. लागीर झाल्याची या मालिकेमध्ये बऱ्याच कलाकारांशी मी भेटलो, बऱ्याच कलाकारांबरोबर मी राहिलो. मग ते अजिंक्य असतील, शीतल असेल, भैयासाहेब असतील, बऱ्याच लोकांबरोबर मला काम करायची संधी भेटली. अगदी देव माणूस असेल, आप्पे आमचे कलेक्टर असेल, मुलगी झाली हो असेल, म्हणजे झी मराठीच नव्हे तर स्टार प्रवाहाच्या पण मालिकेमध्ये आपण काम करायची आपल्याला संधी भेटली मित्रांनो. पण कुठेतरी आपल्याला असं वाटतं की आपला पण एक व्यवसाय असावा आणि युवा पिढीने एक तुम्हाला सांगतो, नोकरीपेक्षा मी तर म्हणतो व्यवसायात उतरावं आणि ते युवा पिढीने खरं उतरलं पाहिजे. तर तुम्ही गौरव साळुंखे यूट्यूब चॅनलच्या मार्फत सगळ्या प्रेक्षकांना तुम्ही सांगू इच्छिता की बिझनेस करावं, व्यवसायात क्षेत्रात उतरावं. तर आजकालची जी युवा पिढी आहे, तुम्ही म्हणला युवा पिढीने व्यवसायात उतरलं पाहिजे, पण आजकालची युवा पिढी व्यवसायात उतरण्यासाठी घाबरते. त्यांना असं वाटतं की आपलं नुकसान होऊ नये, लॉस होऊ नये. आपण कसं याच्यासाठी काय संदेश द्याल तुम्ही? कसं असतं, प्रथमतः जर आपण पोहायचा विचार केला तर आपण पाण्याला घाबरत असतो, पण उडी मारल्याशिवाय आपल्याला पण कळत नाही की आपण बुडतोय का पोहतोय. शेवटी रिस्क हा सगळ्या क्षेत्रामध्ये रिस्क आहे मित्रांनो. रिस्क नाही असं नाही, पण सुरुवात कुठेतरी केली पाहिजे. आपल्याला जर शेवटच्या पायरीवरती पोहोचायचं तर आपल्याला पहिल्या पायरीपासून सुरुवात आपल्याला करावी लागणार, ह्यात काय शंका नाही. तर आता तुम्ही सिरियल करत होता मागं, तर तुम्ही कोणकोणते सिरियल केलेले आहेत? तशी सुरुवात माझी लागीरपासून झाली. मी तुम्हाला सांगितलं, लागीर असेल, देवमाणूस असेल, आप्पे आमचे कलेक्टर असेल, मुलगी झाली हो असेल, अगदी झी मराठीचा घेतला असं टाकू नका असेल, पिंकीचा विजय असो, अशा बऱ्याच सिरियल केल्या आहेत. 2 माझे मूवी पण आता रिलीज होतील. अशा आहेत माझ्या आज बऱ्यापैकी माझ्या लक्षात नाही, पण मी भरपूर कामे केलेली आहेत त्याच्यात. ॲक्टिंगचा अनुभव तुम्हाला खूप जास्त आहे? हो, ॲक्टिंगचा अनुभव आहे. तर मध्ये आपण तुमच्या दुकानाबद्दल न्यूजपेपरात बातमी बघितली की तुमच्या दुकानात चोरी झाली. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? त्यातनं तुम्ही कसं सावरून तुम्ही पुढे आला? आता प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी असतातच. हो, प्रत्येकाच्या आयुष्यातल्या अडचणी वेगवेगळ्या असतात. आता खरं तर ह्याबद्दल मी गुरुपौर्णिमेला व्हिडिओ टाकणारच होतो. मला माझ्या वाढदिवसाला जेवढे फोन येत नव्हते ना, चोरी झाल्यानंतर मला भरपूर जणांचे फोन आले की दादा टेन्शन घेऊ नका, आपण परत दुकान उभं करू. मग मी म्हणतो की मला माझ्या भावासारखी मला कस्टमर भेटले, माझे मित्र भेटले. गरज नसताना कोणी एक ट्रॅक पॅन्ट नेली, कोणी टी शर्ट नेलं, का तर आपला भाव हा वरती आला पाहिजे. अशी लोक आपण जोडलेली आहेत आयुष्यात. मग ह्या लोकांमुळे मी खरं तर उभं राहू शकलो आणि प्रथमतः खरंच मी त्यांचं आभार मानतो की तुमच्यामुळे मी परत उभा राहिलो आणि तुम्ही मला संधी देताय, हीच माझ्यासाठी लई मोठी गोष्ट आहे. त्याबद्दल मी खरंच तुमच्या मनापासून आभार मानतो. तर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा होता की आपल्याकडून की तुम्ही हे दुकान चालू केले, त्या दुकानाला तुमचा ग्राहकाकडून तुम्हाला कशी साथ भेटत गेली? भरपूर लांबून लोक माझ्याकडे येतात खरेदीला. अगदी बारामती असेल, इकडून सातारा असेल, पाचगणी असेल, महाबळेश्वरचं पण माझ्याकडे कस्टमर आहे. कस्टमर आल्यानंतर कस्टमरला कोणती गोष्टीची कमी नाही पडली पाहिजे मित्रांनो. आणि दुकानाचं नाव द रॉयल ट्रस्ट असं का ठरवलं तुम्ही? द रॉयल ट्रस्ट म्हणजे थोडक्यात विश्वास. ट्रस्ट म्हणजे विश्वास. म्हणजे कसं होतं, काही जण आता बरेच आलेले आहेत की 1000 रुपयात आरमानी घ्या, 3 आरमानी घ्या, 4 आरमानी घ्या, कुठलाही माल आणायचा, काही बोलायचं, काही विकायचं. तर तसं नाही मित्रांनो. मला हे सांगायचं की आपला विश्वास ठेवता आला पाहिजे व्यावसायिकावर. की ॲक्टिंग क्षेत्रात कसं काय वळला? ॲक्च्युली माझे वडील लेखकच होते, त्यामुळे मला ॲक्टिंगची भरपूर आवड होती.
बऱ्याच थिएटरमध्ये मी पिक्चर बघायला जायचो. मला पण असं कधीतरी वाटायचं की आपण कधी दिसणार आहे या मोठ्या पडद्यावरती, कमीत कमी आपण सिरियलमध्ये तरी आपण दिसावं. ही इच्छा एक मनात ठेवून, एक स्वप्न ठेवून मी त्याच्या मागं धावत राहिलो. मित्रांनो, यश भेटत राहतं, फक्त तुम्ही स्वप्न अर्धवट नाही सोडता आलं पाहिजे. आपल्याला प्रयत्न केले पाहिजे, प्रयत्न केले पाहिजेत, भरपूर प्रयत्न केले पाहिजेत. आणि अशी कोणतीच गोष्ट नाही की ती आपण करू शकत नाही. आपण करू शकत नाही, फक्त त्यासाठी तुम्हाला कष्ट केलं पाहिजे. कष्टाचं फळ ते मिळतंच. मिळणार. तर लागिरी झाल्याची मध्ये या मालिकेत तुम्ही काम केले, तर या मालिकेत काम करत असताना तुम्हाला कुठला कलाकार जास्त आवडला? तसं आता ॲक्च्युली मी अजिंक्यबरोबर रूममेटच होतो नाही का. 60-70 एपिसोड मी अजिंक्यबरोबर माझे झालेले आहेत. तर भरपूर हार्डवर्क होतं. ट्रेनिंगपासून होतो मी त्यामध्ये. ट्रेनिंग असेल, मग आर्मीमध्ये पण आम्ही एकत्र काम केले. तर साहजिक आहे मला अजिंक्यचं काम आवडत होतं, छान होतं काम. तर मित्रांनो, लागिरी झाल्याची या कलाकारांनी आपले दुकान टाकलेलं आहे, तर तिथनं मी खरेदी केलेलं आहे. तुम्ही देखील या आणि खरेदी करा. आपलाच मित्र आहे, आपलाच भाऊ आहे. नक्की या, विजिट करा आणि खरेदी करून जावा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले भाव भरपूर कष्ट घेत आहेत. गौरव साळुंके ट्रेंडिंग या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि हो, बेल घंटी पण वाजवायला विसरू नका.